नमस्ते, मी डॉक्टर सुमित श्रीकांत मोरे. एम.डी. मेडिसिन आहे. धुळे सोलापूर येथील मनोरमा हार्ट डायबिटीस अँड थायरॉइड क्लिनिक तसेच 7 रस्ते येथे प्रायव्हेट हॉस्पिटल येथे ॲज अ कन्सल्टंट फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करत आहे. आज सोलापूर आणि उन्हाळा हे काही नवीन समीकरण नाही. जसं आपण म्हणतो 3 ऋतू आहेत, पण सोलापुरात महत्वाचं उन्हाळा हा प्रामुख्याने आपल्याला लहानपणापासून आपण महत्वलेलं कंटिन्यूस असतो. पण यावर्षी उन्हाचं प्रमाण जास्त आहे. टेम्परेचर हे परसिस्टंटली 42 डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त राहत आहे आणि बरेचसे पेशंट उष्माघाताचे आज ओपीडीला येत आहेत, ऍडमिट काही होत आहेत. तर महत्वाच्या गोष्टी किंवा काही गोष्टी आपण घरात डे टू डे लाईफ मध्ये चेंज केल्या पाहिजे. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी ऍडिक्वेट प्रमाणात जास्त प्रमाणात घ्या. दिवसातनं 10 ते 12 ग्लास घेऊ शकता. पण नुसतं पाणी पिण्यापेक्षा ORS जर वापरलं किंवा इलेक्ट्रॉल पावडर सॅचेट असतात, एक पाकिट 1 लिटर पाण्यात टाकून ते वापरलं फायदा होतो. नारळ पाणी असेल, शहाळे असतील, लिंबू सरबत असेल, याच्यानं देखील किंवा ताक असेल, हे देखील जर तुम्ही दररोज घेत राहिला तर उन्हाळ्याचा तेवढा परिणाम शरीरावर होणार नाही. कपडे घालताना देखील मोकळे असावेत. कॉटनचे कपडे प्रेफर करा जेणेकरून त्रास कमी होईल. बऱ्याचदा आपण उन्हात जरी गेलो नाही पण ओव्हरऑल टेम्परेचर वाढल्यामुळं डिहायड्रेशन हे प्रमाण जास्त राहतं. स्वेटिंगमुळे सुद्धा त्रास भरपूर प्रमाणात होतो पेशंटला. त्यामुळं थंड ठिकाणी राहायचे प्रेफर करा. फॅन असतील, कूलर असतील किंवा एसी वापरू शकता. तसेच जे पेशंटला ब्लड प्रेशरचे आहेत, डायबिटीसचे पेशंट्स आहेत, अशा पेशंटना त्यांची औषधं थंड ठिकाणी ठेवावेत. बऱ्याचदा इन्सुलिन असतं किंवा जे मॉलिक्युल्स वापरतात ते. त्याच पद्धतीनं बाहेर तुम्ही जेव्हा पडताय त्यावेळी सनस्क्रीन वगैरेचा वापर करा जेणेकरून त्वचेला देखील त्याचा फायदा होईल. आता ज्या पद्धतीने आपण बघतो की लक्षणं काय असतात उष्माघाताची, तर डोकं दुखणं, मळमळ होणं, थकवा जास्त वाटणं आणि शरीराचं टेम्परेचर सुद्धा जास्त राहतं. यावेळी ऍडमिशन किंवा IV फ्लुइड तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानं ट्रीटमेंट घेऊ शकता. अननेसेसरी काम नसताना जो उन्हाचा पीक टाइम असतो 12 ते 4 किंवा त्या टाइम मध्ये बाहेर पडणं टाळा. हायड्रेशन मेंटेन करा आणि मला वाटतं की काही बेसिक गोष्टी जर फॉलो केल्या, जेवण जर तुमचं लाईट ठेवलं, जास्त मसाले किंवा त्या गोष्टी नाही घेतल्या तर शक्यतो आपण या त्रासापासून वाचू शकू आणि स्वतःचं संरक्षण करू शकू.